नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता शेतकऱ्यांसाठी एक योजना आता बऱ्याच दिवसापासून शासनाची, महाराष्ट्र शासनाची चालू आहे आणि ती म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. आता ही योजना कोणत्या शेतकऱ्यासाठी पात्र आहे, मग नेमका ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार आहे आणि तो कसा मिळणार आहे, मग त्यानंतर कशी शेतकऱ्यावर आपत्ती ओढवल्यास हा लाभाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, त्यानंतर त्याची ऑनलाईन प्रोसेस कुठं करायची आहे, त्याचं रजिस्ट्रेशन, मग त्यासाठी लागणारे कागदपत्र वगैरे, त्यानंतर किती क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येणार आहे, ह्या सविस्तर ह्याची माहिती आपण काय करणार आहोत, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी ह्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तर नवीन माहिती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. ठीक आहे. आता हे जे आहे ते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. आता शेतकऱ्यांसाठी ही योजना काय केलेली आहे, शासनाने आणलेली आहे आणि जे शेतकरी शेतामध्ये राबतात, काम करतात, त्यांच्यासाठी ही योजना आणलेली आहे. मग शेतकरी शेतात काम करत असताना वीज पडून, समजा आहे का नाही, पाऊस चालू असताना आपत्ती जी आहे, नैसर्गिक आपत्ती, वीज पडल्यानंतर शेतकऱ्यांना काय होणार आहे, शेतकरी जर मृत्युमुखी पडला तर त्यांना 2 लाख रुपयाचं काय होतं, ही भेटतात. ही पहिली जुनी पद्धत होती, त्यामध्ये आता आणखीन बदल करून त्यामध्ये थोडासा वाढ पण झालेली आहे. त्यानंतर विंचू म्हणा, सर्पदंश म्हणा, त्यानंतर वन्य प्राण्यापासून जर काही शेतकऱ्यांना हल्ला झाला, त्यानंतर एखादा डोळा निकामी, एक हात निकामी, या शेतकऱ्यांना 12 लाख रुपयाचं काय केलं जातो, निधी दिला जातो. आता एक डोळा निकामी झाला, एक हात निकामी झाला किंवा एक पाय निकामी झाला तर वन्य प्राण्यापासून शेतामध्ये काम करत असताना काही जर अडचण आली तर त्यांना काय केले जातात, 12 लाख रुपयाचा निधी काय केला जातो, वर्ग केला जातो. त्यानंतर असेच शेतीमध्ये काम करत असताना काही इजा दुखापत झाली काम करत असताना, तर त्यांनासुद्धा काय केले जातात, याची रक्कम दिली जाते. त्यानंतर शेतीमध्ये काम करत असताना काहींना विंचू किंवा मग सर्पदंश होतो. त्यानंतर आणखीन अनेक कारणानं काय केले जातात, मृत्यू ओढवला तरीही मग काय केली जाते, शासनाची त्यांना ती रक्कम काय केली जाते, अदा केली जाते, बहाल केली जाते. त्यानंतर मग जे वन्य प्राणी आहेत, बिबट्यासारखे, त्यानंतर आणखीन जे हिंस्र प्राणी आहेत, त्या हिंस्र प्राण्यापासून शेतकऱ्याला काही दुखापत झाली, शेतकऱ्याचा मृत्यू ओढवला, तर त्यांच्यासाठी एक मोठी रक्कम काय केली जाते, शासनातर्फे दिली जाते. त्यानंतर आणखीन जे शेतामध्ये आपण काम करत असताना जशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांचा मृत्यू होईल, समजा एखाद्याचा काही अडीअडचण येईल, वीज पडून म्हणा, आपत्ती आहे का नाही, हे सगळ्या काही गोष्टी काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू जर झाला शेतीमध्ये, तर ह्यासाठी ही एक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे. आणि मग आता ते जर समजा तसंच काही झालं, शेतकऱ्याचं काही एक हात किंवा डोळा वगैरे निकामी झाला, तर मग त्यांच्यासाठी एक ऑनलाईन प्रोसेस करावं लागते. ती आता महा-डी-बी-टी थ्रूकडे आलेली आहे. पहिले ही योजना ही महसूल विभागामार्फत काय केली जात होते, चालवली जात होते. मग त्यासाठी 7/12 असेल, बँक पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर पंचनामा आणि आणखीन एक हे लागत होतं, सरकारी दवाखान्याचं एक सर्टिफिकेट आहे की नाही, अशी कागदपत्र जमा करून काय केले जात होते, महसूल विभागाला दिले जात होते. त्यानंतर आता तसं काही राहिलेलं नाही, तर ते डायरेक्ट महा-डी-बी-टी थ्रू काय केली जाते, राबवली जाते. आणि महा-डी-बी-टी थ्रू मग काय करायचं आहे, शेतकऱ्यावर जर अशी आपत्ती ओढवली, शेतकऱ्याचा काही कारणास्तव शेतामध्ये हिंस्र प्राण्याच्या ह्याने मृत्यू झाला, आणखीन काही नाही, विजेचा शॉक लावला, विजेचा धक्का बसला, अशा कारणाने काही मृत्यू ओढवला शेतकऱ्यांचा हिंस्र प्राण्यापासून, तर मग त्यांनी काय करायचं आहे, महा-डी-बी-टीवर काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सोपे आहे. एवढे जास्तीचे काही कागदपत्र त्याला लागत नाहीत वगैरे. पंचनामा तुमचा पोलीस स्टेशनचा, असे थोडेसे कागदपत्र काय करतात, लागतात. तिथं जागेचा पंचनामा, इजा झालेली आहे. मग जर काही शेतकऱ्यांचा पाय वगैरे निकामी झाला असेल, तर मग त्याचं काही सरकारी दवाखान्याचं
कागदपत्र काय होतात त्याला लागतात आहे, असे निकामी झाला आहे म्हणून असं लागतात. त्यानंतर ही सगळे कागदपत्र घेऊन महसूल विभागाकडे पहिल्यांदा काय केली जाते होते, क्लेम केली जात होते, दिली जात होते. त्यानंतर मग आता ते महसूल विभागाकडे क्लेम न करता आता काय केली, महा-डी-बी-टी थ्रू दिलेली आहे. आणि महा-डी-बी-टीवर मग तुम्ही काय करू शकतात, हे कागदपत्र ऑनलाईन करू शकतात. आणखीन ह्याच्याविषयी अधिकची माहिती आपण काय करणार आहोत, दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोणाला काही अडीअडचण असेल, काही आपत्ती वगैरे ओढवलेली असेल एखाद्या शेतकऱ्यावर, तर मग ते कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर सोल्युशन वगैरे सांगितलं जाईल. धन्यवाद.